110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे, तर 165 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल? सूत्र वापरायचं. वेळ बरोबर अंतर भागिले वेग बरोबर अंतर रेल्वेची लांबी आहे 110 मीटर अधिक बोगद्याची लांबी 165 मीटर छेद वेग हा 132 किलोमीटर मध्ये दिलेला आहे तासाला, तो आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करून घ्यावा लागेल. म्हणून 132 गुणिले किलोमीटर पर तासचं मीटर पर सेकंद करून घेताना 5/18 ने गुणावा लागेल. सोडून घेऊयात आपण हे. 110 अधिक 165 275 भागिले 132 गुणिले 5 हे डबल भागिलेचा 18 उलटून गुणिले होतं म्हणजे वरती जातं. आता आपण गणिती क्रिया करूयात. 5 1 5 5 5 25 आणि पुन्हा 5 5 25 इथं येईन 2 ने भागलं तर आपण इथे 9 आणि इथं येईन बेसकी 12 आणि परत बेसकी 12 11 5 55 11 सक 66. जर हे आपण सोडवलं 9 5 45 छेद 6 बरोबर 6 7 42 आणि 6 5 30 म्हणजे 7.5 सेकंद हा तिला ओलांडण्यासाठी वेळ लागेल. पुढचं उदाहरण पाहूयात. ₹5000 2 वर्षांसाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती? आता ट्रिक बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा ही ट्रिक. मुद्दल घ्या 5000 गुणुले 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे म्हणून दर आहे 8% प्रतिवर्ष. 8च्या दुप्पट करा 16.8चा वर्ग करा 64 छेद टक्के 100. हे केलं की तुम्हाला 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज मिळेल. सोडून घेऊयात. 5000 गुणुले 16.64 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 50 गुणुले 16.64 केलं की तुमचं उत्तर येणार आहे 832. पर्याय क्रमांक 3. पुढे तिसरं गणित बघूया. पदावली आपल्याला सोडवायची आहे. 80/8 वजा 4 गुणिले 2 अधिक 5 गुणिले 3 बरोबर किती? प्रथमतः आपण लिहून घेऊया. 80/8 वजा 4 गुणिले 2 अधिक 5 गुणिले 3. भागाकार करून घ्या आधी. 80/8 10 वजा 4 दुणे 8 अधिक 5 त्रिक 15. 10 8 गेले 2 अधिक 15 बरोबर 17. पर्याय क्रमांक 1. आपल्याला चौथं उदाहरण बघा. चौथं उदाहरण 5 10 व 12 यांचा लसावी किती? लसावी म्हणजे काय? तर या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या म्हणजे तिघांच्या पण पाड्यात असणारी लहानात लहान संख्या. तिघांच्या पाड्यात 24 नाही, तिघांच्या पाड्यात 40 नाही,
तिघांच्याही पाड्यात असणारी लहानात लहान संख्या म्हणजे 60 हा त्यांचा लसावी आहे. पुढचं उदाहरण पाहूया. दोन अंकी समसंख्यांची बेरीज किती? दोन अंकी समसंख्या सर्वात लहान आहे 10 अधिक सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या आहे 98 भागिले 2 करा गुणुले एकूण दोन अंकी समसंख्या आहेत 45 सोडून घेऊयात. 98 अधिक 10 108 भागिले 2 गुणुले 45. हे 108 ला जर भागलं 2 ने तर ते 54 येईल. 54 गुणुले 45 बघा 54 गुणुले 45 तुम्ही साध्या पद्धतीने गुणाकार करता किंवा करू शकता. मी वेगळ्या पद्धतीने करतो. 54 च्या निम्म 27 आणि 45 च्या दुप्पट 90 हा शून्य शेवटी 9 7 63 हातच्याला आले 6 9 2 18 6 24. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण पाहूया. अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात तर चाकाचा व्यास किती? व्यास काढायचा आहे आपल्याला. सूत्र माहिती पाहिजे. फेरे बरोबर अंतर छेद परिघ. आता आपण काय काय दिले ते लिहून घ्या. फेरे दिलेत 1000 बरोबर अंतर दिले 88 किलोमीटर, पण जी उत्तर आहेत ती मीटर मध्ये आहेत म्हणून 88 किलोमीटरचं आपण मीटर मध्ये रूपांतर करूया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं भागिले हा शून्य भागिले परिघ असतो पाय डी. हा पाय 22/7 आणि डी म्हणजे व्यास. तर आपण हा 1000 आणि हे 1000 कट केले. आता आपल्याला डी ची किंमत काढायची आहे. तर डी आपण बरोबर चिन्ह जिकडे घेतलं डाव्या हाताला ते गुणाकारात जातं म्हणजे डी बरोबर व्यास बरोबर 88 छेद पाय 22/7 डबल भागिले म्हणजे उलटून गुणुले असतं म्हणजे व्यास बरोबर 88 छेद 22 गुणुले 7 22 1 22 22 चौक 88 बरोबर 4 7 28. आपला व्यास येईल 28 मीटर. पर्याय क्रमांक 2 ला आहे. पुढे आपण शेवटचं गणित उदाहरण पाहूया. एका परीक्षेत 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले तर शेकडा किती विद्यार्थी पास झाले? शेकडा किती विद्यार्थी पास झाले? 700 पैकी 455 नापास झाले तर पास विद्यार्थी किती असतील बघूयात आधी. पास बरोबर 700 वजा 455 जे नापास झालेत 700 मधनं 455 गेले तर 245 येईल. आता शेकडा किती पास झाले हे काढायचं आहे. शेकडा पास बरोबर एकूण पास
छेद एकूण विद्यार्थी गुणिले 100. एकूण पास 245 छेद एकूण विद्यार्थी 700 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 7 एक 7, 7 त्रिक 21, राहिले परत 3 आणि 7 5 35. म्हणजे एकूण विद्यार्थी पास झाले 35%. किती? 35%. हे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. धन्यवाद.